Hello student, today we are going to solve some problems based on boiling point elevation, that is second colligative property. We studied first colligative property, that is vapor pressure, lowering of vapor pressure, and second colligative property is boiling point elevation. We know that delta TB is directly proportional to m. Therefore, delta TB equal to Kb into m, where m is molality of the solution, and definition, according to definition of molality, the formula for molality, that is concentration of solution in molality, that is number of moles of solute in weight of solvent in kilogram. And if N2 equal to W2 divided by M2, that is weight of solute divided by molecular weight of solute, and if we keep substitute this value, therefore M equal to W2 divided by M2 into, that is divided by W1 in kilogram. If it is in gram, then it is divided by, this is gram and gram per kilogram. Therefore, formula becomes molality equal to W2 divided by M2 into 1000 gram in kilogram per kilogram divided by W1 in gram. जर सगळ्या व्हॅल्यूज ग्रॅममध्ये दिलेला असेल, वेट ऑफ सॉल्वंट ग्रॅममध्ये दिलेला असेल, तर त्याचं किलोग्राम करण्यासाठी आपण 1000 न भागतो, म्हणजे 1 किलोग्रॅमचे 1000 ग्रॅम, म्हणून आपण युनिट घेतलं ग्रॅम पर किलोग्रॅम. आणि ही व्हॅल्यू मोलॅरिटी ऐवजी इथं सबस्टिट्यूट केली तर आपला फॉर्म्युला काय होईल, डेल्टा TB इक्वल टू KB इंटू W2 इंटू 1000 ग्रॅम पर किलोग्रॅम डिवायडेड बाय M2 इंटू W1 इन ग्रॅम. आता वेट जर ग्रॅममध्ये असेल तर मोलिक्युलर वेटसुद्धा ग्रॅममध्ये घ्या, वेट जर किलोग्रॅम असेल तर मोलिक्युलर वेटसुद्धा किलोग्रॅममध्ये घ्या, म्हणजे दोन्हीचं युनिट सारखं असलं पाहिजे, तरच नंबर ऑफ मोल्स हे ॲक्युरेट येतात. आता हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. आता प्रॉब्लेमसाठी आपल्याला गिव्हन डाटा काय काय दिलं आहे, गिव्हन आपल्याला काढायचं आहे मोलार मास. त्यामुळे आपण हा फॉर्म्युला जर रिअरेंज केला तर फॉर्म्युला रिअरेंज केलेला कसा होईल, हे न्यूमरेटर आहे तर इथं डिनॉमिनेटर होईल आणि डिनॉमिनेटर M2 हे न्यूमरेटर होईल, M2 इक्वल टू, आणि बाकीच्या ज्या स्पेसिस आहे टर्म्स आहे ह्या जशाच्या तशा राहतील, KB इंटू W2 इंटू 1000 ग्रॅम पर किलोग्रॅम डिवायडेड बाय डेल्टा TB इंटू W1 इन ग्रॅम. दिलंय काय, द नॉर्मल बॉइलिंग पॉइंट ऑफ इथिल ॲसिटेट इज 77.06 डिग्री सेल्सिअस. इथिल ॲसिटेट हे काय इथं सॉल्वंट आहे, म्हणजे TB नॉट दिलेला आहे आपल्याला, हा काय दिला आहे 77.06 डिग्री सेल्सिअस. अ सोल्युशन ऑफ 50 ग्रॅम ऑफ नॉन व्होलाटाईल सोल्यूट इन 150 ग्रॅम ऑफ इथिल ॲसिटेट. म्हणजे W2 दिला, वेट ऑफ सोल्यूट दिलं 50 ग्रॅम आणि वेट ऑफ सॉल्वंट आपल्याला मिळालं आहे 150 ग्रॅम, आणि हे सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट म्हणजे TB इक्वल टू 84.27 डिग्री सेल्सिअस. सोल्युशन बॉईल होतं आहे, इथं काय म्हटलं आहे, अ सोल्युशन ऑफ, हे सोल्यूटचं मास सॉल्वंटचं मास इथिल ॲसिटेटमध्ये ते इतक्या डिग्री सेल्सिअसला बॉईल होतं आहे. इव्हॅल्युएट मोलर मास ऑफ दी सोल्यूट, मोलर मास M2 काढायचा आहे आणि आपल्याला KBची व्हॅल्यू दिलेली आहे, जी स्टँडर्ड मोलर इलेव्हेशन कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे 2.77 डिग्री सेल्सिअस किलोग्रॅम पर मोल. आता ज्यावेळेस आपण थिअरी बघितली त्यावेळेसही सांगितलं डेल्टा TB हे काय आहे, तर सबस्ट्रॅक्शन आहे, म्हणजे TB मायनस TB नॉट, आणि हे सुद्धा काय आहे KB, तर मोलर इलेव्हेशन कॉन्स्टंट
1 मोलसाठी, म्हणजे दोन्ही काय आहे तर टेम्परेचर ते डिग्री सेल्सिअसमध्ये असलं काय केल्विनमध्ये असलं काय, कारण दोन्हीचं सबस्ट्रॅक्शन असल्यामुळे दोन्हीच्या व्हॅल्यू ह्या एकच असणार आहे. मग आपण ह्या फॉर्म्युल्यामध्ये सगळ्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेऊ. केबीची व्हॅल्यू 2.77 डिग्री सेल्सिअस. आता हे डिग्री सेल्सिअस जे तर हे सुद्धा आपण केल्विनमध्ये करू शकतो. 2.77 केल्विन किलोग्रॅम पर मोल. आणि आपल्याला आणखी डेल्टा टी बी काढायचा आहे. तर डेल्टा टी बी इक्वल टू टी बी मायनस टी नॉट बी. सोल्युशनचा बॉइलिंग इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट, म्हणजे सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट हा सॉल्व्हंटच्या बॉइलिंग पॉईंटपेक्षा कसा आहे जास्त आहे. ज्यावेळेस नॉन व्होलाटाईल सोल्यूट हे सॉल्व्हंटमध्ये ॲड केलं जातं तर सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट हा वाढतो आणि सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉईंट हा कमी असतो. मग टी बीची व्हॅल्यू आपली काय आहे तर 84.27 डिग्री सेल्सिअस आणि टी बी नॉट हा 77.06 डिग्री सेल्सिअस. आता हे सबस्ट्रॅक्शन आपण करू. 84.27 मायनस 77.06 हा 1 2 हे 7 आणि हे 0 म्हणजे किती आलं हे 7.21. आता हे जरी डिग्री सेल्सिअस आहे परंतु ज्यावेळेस त्यामध्ये 273 जर आपण ॲड केलं तर त्याचं रूपांतर केल्विनमध्ये होणार आहे. आणि ज्यावेळेस सबस्ट्रॅक्शन करू त्यावेळेस 273 मायनस 273 त्यातून सबस्ट्रॅक्ट होऊन जाणार आहे. त्यामुळे आपल्याला इथं आपण केल्विन याला म्हणू शकतो. केल्विन किलोग्रॅम फक्त केल्विन आणि इथं हे केल्विन किलोग्रॅम पर मोल केबीची व्हॅल्यू. आता केबीची व्हॅल्यू कशावरून घेतलेली असते तर डेल्टा टी बी डिवायडेड बाय मोलॅलिटी. डेल्टा टी बी कशात असतं केल्विनमध्ये. मोलॅलिटी हे नंबर ऑफ मोल्स मोल्स इन किलोग्रॅम. मग आता हे मोल्स वरती आल्यानंतर पर मोल होईल आणि किलोग्रॅम वरती आल्यानंतर पर किलोग्रॅमचे किलोग्रॅम होईल. म्हणून युनिट काय येतं केल्विन किलोग्रॅम पर मोल. आता ह्या व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट करून घेऊ. M2 इक्वल टू KB 2.77 केल्विन किलोग्रॅम पर मोल. त्यानंतर वेट 50 ग्रॅम इंटू 1000 ग्रॅम पर किलोग्रॅम डिवायडेड बाय डेल्टा टी बी किती आला आपला 7.21 केल्विन आणि W1 इन ग्रॅम दॅट इज 150 ग्रॅम. आता इथं आपण भाग देऊन घेऊ. हे ग्रॅम ग्रॅम कॅन्सल होतील. हे केल्विन केल्विन किलोग्रॅम आणि पर किलोग्रॅम निघून जाईल. शिल्लक राहील फक्त ग्रॅम पर मोल असं युनिट आपल्याला शिल्लक राहील. आता व्हॅल्यूज काय शिल्लक राहिल्यात तर इथं 3 आहे. ते 3नं आपण डायरेक्ट इथं मल्टिप्लाय करून घेऊ आणि 1000नं 2.77ला जर आपण मल्टिप्लाय केलं तर काय होईल इथं हे 30 आणि 3 डिजिट नंतर जर आपण 2 डिजिट नंतर पॉईंट दिला तर 2770 असं आपलं आन्सर येईल 1000नं मल्टिप्लाय करून. आणि डिव्हायडेड बाय हे काय होईल 3 6 आणि हे 7 21 आणि 2 डिजिट नंतर पॉईंट आणि इथं असेल आपलं ग्रॅम पर मोल. तर आपण इथं लॉग अप्लाय करू. लॉग ऑफ 2770 1 2 3 आणि हां बरोबर आणि मायनस लॉग ऑफ 21.63 इक्वल टू. आता इथं काय येईल कॅरेक्टरिस्टिक हे 3.27चा 7 आणि 0मध्ये आपल्याला बघायचं आहे. मी लॉग बघितला तुम्ही सुद्धा बघा. तर तो येतो 4425 4425 मायनस इथं काय येईल 1.21चा 6 आणि 3मध्ये 3371. आता ही सबस्ट्रॅक्शन करू. 4 12तून 7 गेले 5 हे 0 आणि हा 1 आणि हा 2 याचा आपल्याला अँटी लॉग बघायचा आहे.
याचा अँटी लॉग येतो 127.5. हे म्हणजे 1275 आणि 2 मध्ये 1 ॲड केल्यानंतर 3 डिजिट नंतर आपण पॉईंट देणार 127.5 ग्रॅम पर मोल आणि हेच आन्सर अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 128 ग्रॅम पर मोल असं बुकमध्ये दिलेलं आहे. परंतु आपण अशीच व्हॅल्यू ठेवली तरी काही हरकत नाही. आता आपण सेकंड प्रॉब्लेम घेऊ. सेकंड प्रॉब्लेम 3.795 ग्रॅम ऑफ सल्फर इज डिझॉल्व इन 100 ग्रॅम ऑफ कार्बन डायसल्फाइड. कार्बन डायसल्फाइड हे काय आहे तर सॉल्वंट आहे आणि सल्फर काय आहे सोल्यूट. दी सोल्युशन बॉइल्स ॲट सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट 319.81 केल्विन अँड व्हॉट इज दी मोलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सल्फर इन सोल्युशन. म्हणजे सल्फरचा CH2 सॉल्वंटमध्ये मोलिक्युलर फॉर्म्युला काय असणार आहे. दी बॉइलिंग पॉईंट ऑफ सॉल्वंटचा बॉइलिंग पॉईंट दिला आहे म्हणजे कार्बन डायसल्फाइडचा प्युअर कार्बन डायसल्फाइडचा बॉइलिंग पॉईंट दिला 319.45 केल्विन आणि इथं Kbची व्हॅल्यू दिलेली मोलल इलेव्हेशन कॉन्स्टंट 1 मोल हे 1000 ग्रॅममध्ये म्हणजे 1 किलोग्रॅममध्ये डिझॉल्व केल्यानंतर किती बॉइलिंग पॉईंट इलेव्हेट होतो ही स्टँडर्ड व्हॅल्यू असते प्रत्येक सॉल्वंटसाठी. तर CH2 हा दिला आहे 2.42 केल्विन किलोग्रॅम पर मोल आणि ॲटोमिक मास ऑफ सल्फर दिला 32 युनिफाईड मास. आता आपण सुरुवातीला गिव्हन डाटा लिहून घेऊ. गिव्हन डाटा वेट ऑफ सोल्यूट 3.795 ग्रॅम. वेट ऑफ सॉल्वंट W1 100 ग्रॅम. त्यानंतर सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट म्हणजे TB 319.81 केल्विन. आता मग अशी डिग्री सेल्सिअस दिले होतं आणि आता फक्त त्यामध्ये 273 ॲड करून त्याचं केल्विनमध्ये दिलेलं आहे. आपल्याला मोलिक्युलर फॉर्म्युला काढायचा आहे. बॉइलिंग पॉईंट ऑफ सॉल्वंट TB नॉट दिला आहे 319.45 केल्विन दिला आहे. Kbची व्हॅल्यू दिली 2.42 केल्विन किलोग्रॅम पर मोल आणि ॲटोमिक मास ऑफ सल्फर दिलं आहे 32 युनिफाईड मास. आता आपण आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे M2 इक्वल टू Kb इंटू W2 इंटू 1000 ग्रॅम पर किलोग्रॅम डिवायडेड बाय इथं डेल्टा TB कारण इथं आपण चेंज केलेलं आहे इंटू W1 इन ग्रॅम म्हणजे हे ग्रॅमचं आपण इथं किलोग्रॅम करण्यासाठी 1000 डिवाइड केलं म्हणजेच न्यूमरेटरला 1000 मल्टिप्लाय केलं. Kb किती दिला आपल्याला 2.42 केल्विन किलोग्रॅम पर मोल 3.795 ग्रॅम वेट ऑफ सोल्यूट आणि हे 1000 ग्रॅम पर किलोग्रॅम डिवायडेड बाय डेल्टा TB आपल्याला काढावं लागणार आहे हो की नाही. डेल्टा TB इक्वल टू TB मायनस T0B. TB किती दिला 319.81 मायनस 319.45 केल्विन. आता हे 11तून 5 गेले 6 आणि 8तून 5 गेले 3 आणि बाकी ह्या व्हॅल्यू सेम आहे 0.36 काय केल्विन आहे 0.36 केल्विन. W1 आपल्याला किती दिला आहे 100 ग्रॅम ऑफ कार्बन डायसल्फाइड. आता आपण काय करू हे 2 0 कॅन्सल करून घेऊ. इथं 10 मल्टिप्लाय केलं तर काय होईल 37.95 होईल. केल्विन गेले किलोग्रॅम पर किलोग्रॅम आणि हा ग्रॅम आणि हा ग्रॅम कॅन्सल केला आपण म्हणजे ग्रॅम पर मोल असं आपल्याला युनिट राहील. 2.42 इंटू इथं मल्टिप्लाय केलं 37.95 आणि हे असेल 0.36 ग्रॅम पर
मोल. आता लॉग ऑफ 2.42 प्लस लॉग ऑफ 37.95 मायनस लॉग ऑफ 0.36. आता हा लॉग येईल, इथं कॅरेक्टरिस्टिक 1 मायनस केलं म्हणजे 24चा 2 मध्ये आपल्याला बघायचा आहे, तो येतो 0.3838 प्लस 1.37चा 9 आणि 5 मध्ये 5792 मायनस इथं काय येईल कॅरेक्टरिस्टिक 1 बार 0.36चा 0 मध्ये 5563. आता ह्या दोन्हीची आपण ॲडिशन केली, हे 10 10 3 13 8 8 16 6 3 9 1.9630 मायनस 1 बार 0.5563. दोन्हीचं सबस्ट्रॅक्शन केलं, 10तून 3 गेले हे 7, 13तून 7 गेले 6, 6तून 6 गेला 0, 9तून 5 गेले 4 आणि हे मायनस मायनस प्लस होतील म्हणजे हे काय येईल 2.4067. आणि याचा बघितला आपण अँटी लॉग म्हणजे 0.40चा 6 आणि 7 मध्ये तो येतो 2551. 2551 आणि हे 2 मध्ये 1 ॲड केलं तर 3 डिजिट नंतर आपण पॉईंट देणार, युनिट असेल आपलं ग्रॅम पर मोल. आता हे काय झालं मोलार मास झालं. मोलार मास म्हणजे मोलेक्युलचं मास ते किती 255.1 ग्रॅम पर मोल. आता आपल्याला आणखी काय विचारलं तर एका मोलेक्युलमध्ये किती ॲटम्स आहे, व्हॉट इज द मोलेक्युलर फॉर्म्युला ऑफ द सल्फर इन सोल्युशन. आता मोलेक्युलर फॉर्म्युला आपल्याला विचारला म्हणजे एका मोलेक्युलमध्ये असणाऱ्या ॲटमची संख्या आपल्याला काढायची. आपण हे थोडंसं पुसून घेऊ म्हणजे आपल्याला जागा होईल. आता हा मोलेक्युलर मोलार मास आलं. मोलार मास म्हणजे एका मोलेक्युलचं मास 255.1 ग्रॅम पर मोल आणि एका ॲटमचं मास दिलेलं आहे आपल्याला, ॲटोमिक मास ऑफ सल्फर इक्वल टू 32 युनिफाईड मास. म्हणजे हे पूर्ण मोलेक्युलचं मास आणि हे एका ॲटमचं मास. म्हणजे एका मोलेक्युलमध्ये किती ॲटम्स काढणार आहे तर हे काढण्यासाठी आपण काय काढणार नंबर ऑफ ॲटम्स इन वन मोलेक्युल. म्हणजे थोडक्यात असं एक्स ॲटमचं मास हे 255.1 असेल. एक्स ॲटमचं मास तर असं नाही, 1 ॲटमचं मास हे 32 युनिफाईड मास असेल. 1 ॲटमचं मास 32 युनिफाईड मास असेल तर किती ॲटमचं मास हे 255.1 युनिफाईड मास असेल. तर इथं आपण मल्टिफिकेशन केलं, क्रॉस मल्टिफिकेशन म्हणजे काय होणार एक्स इक्वल टू 255.1 डिवायडेड बाय 32 हो की नाही, इक्वल टू 255.1 डिवायडेड बाय 32 युनिफाईड मास ग्रॅम पर मोल. आता याला आपण लॉग अप्लाय करावं लागेल. लॉग ऑफ 255.1 मायनस लॉग ऑफ 32 इक्वल टू हे काय येईल कॅरेक्टरिस्टिक 2.25चा 5 आणि 1 मध्ये तो येतो 4065 मायनस 1.32चा 0 मध्ये 5051. याचं सबस्ट्रॅक्शन केलं 4 इथं 1 0 14तून 5 गेले 9 आणि हे 2तून 2 गेले 0 आणि याचा बघितला आपण अँटी 0.90चा 1 आणि 4 मध्ये तर तो येतो 7969 आणि इथं 1 आपण ॲड केले तर डेसिमल पॉईंट 1 डिजिट नंतर येईल 7.969 अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 8. म्हणजे फॉर्म्युला काय येईल आपण खाली असं सेंटेन्स लिहिणार देअरफॉर फॉर्म्युला ऑफ सल्फर
इन CS2 इक्वल टू S8. हा झाला मोलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सल्फर इन CS2.